2011 पासून आम्ही ह्या प्रयत्नात आहोत की साधं रस्ते लोकाला शेत जमिनीला रस्ता मोकळा होऊ शकतो, पण व्यापाऱ्यासाठी व्यापार करणाऱ्यासाठी काही गिरायकाला यायसाठी रस्ता मोकळा होत नाही। हा प्रशासनासाठी फार महत्त्वाचा विषय समजत नाही। त्यामुळे हा व्यापारी संघटनेने आज बंद पुकारलेला आहे। त्यामुळे आम्ही व्यापाऱ्यातर्फे एकच विनंती आहे की आपण प्रशासनाने ही विनंती मान्य करून आम्हाला रहदारीचा रस्ता मोकळा करून द्यावा। ही जर मागणी जर तुमची मान्य न झाली, मागणी आमची एकच आहे की रस्ता नगरपालिकेने ठराव घेऊन जो काही हॉकर झोन मुक्त केलेला आहे रस्ता तेवढा आम्हाला मोकळा करून द्यावा। मोकळा जर नाही झाल्यास तुमची भूमिका काय राहील? मोकळं न झाल्यास आम्हाला जिल्हा बंदीपर्यंत जावे लागेल, उदगीर बंद करावं लागेल। आम्ही मागे 3 दिवस उदगीर बंद केलं होतं 2011ला। त्याची त्यांनी दखल घेऊन प्रशासनाने तिथं पोलीस चौकी पण दिली होती, पण त्या पोलीस चौकी पोलिसांकडे पोलीस यंत्रणा कमी असल्यामुळे तिथे त्यांनी अधिकारी देऊ शकले नाही। तेवढ्या त्यांनी अधिकाऱ्याची पूर्तता करावी। तुमचं नाव? पत्तेवार चौक ते जागृती टाकीज हा रस्ता पूर्ण वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा। तिथे प्रत्येक म्हणजे सकाळी 8:30 पासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत गाड्या, ठेले आणि ऑटोवाले थांबलेले असतात। रहदारीसाठी तिथून चालणं सुद्धा मुश्किल आहे आणि स्त्रिया सुद्धा रात्रीच्या वेळेच्या भाजीपाला घ्यायला त्यांना सुद्धा तो त्रास होतो। त्यासाठी प्रशासनाला विनंती आहे की तिथं नो ऑफर झोन असल्यामुळं त्या नो ऑफर झोनचीच आम्हाला अंमलबजावणी करण्यात यावी, एवढंच आमचं म्हणणं आहे।